हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान। आतापर्यंत सर्वपक्षीय 222 आमदारांचं मतदान। राजकीय आकडेमोडीमध्ये कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील विधान भवनामध्ये दाखल। मतदानापूर्वी राजू पाटील भाजप कार्यालयात। भाजप आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी दाखल। गायकवाडांनी मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतल्याची माहिती। काँग्रेसचा मात्र गायकवाडांच्या मतदानाला विरोध। निवडणूक आयोगाला पत्र। मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली। गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी द्यायला नको होती। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव। एकाला न्याय दुसऱ्यावर अन्याय। सत्तेचा गैरवापर सुरू। गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून राऊत आणि अंबादास दानवे आक्रमक। मिलिंद नार्वेकरांकडून प्रत्येक आमदाराची भेट। मतांसाठी जुळवाजुळव। विधान भवन परिसरात नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील, बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा। नवाब मलिकांकडून विधान भवनामध्ये अजित पवारांसह जयंत पाटलांची भेट। मलिकांचं मतदान कुणाला याकडे लक्ष। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट। विधान परिषद निवडणुकीमध्ये अंधारेंच्या ट्विटनं चर्चेला उधाण। महायुतीमध्ये जो भरवशाचा उमेदवार त्याचीच विकेट जाणार। महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, संजय राऊतांचा दावा। कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले ठाकरे गटासोबत। निकोले ठाकरेंचे आमदार असलेल्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दाखल। माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार। शिंदेंचं एकही मत फुटणार नाही। इतरांचं मला सांगता येणार नाही, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। मला कालच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं। बैठकीमधील अनुपस्थितीवर जिशान सिद्दीकींचं स्पष्टीकरण। तर मी काँग्रेससोबत पक्ष सांगेल तिथे मतदान करणार, सिद्दीकींची प्रतिक्रिया। पहिल्या फेरीमध्येच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, अजित पवार गटाचा दावा। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं दादा गटासोबत असल्याची सूत्रांची माहिती। विधान भवन परिसरामध्ये रोहित पवार आणि छगन भुजबळ आमने सामने, मात्र एकमेकांकडे बघणंही टाळलं। महायुतीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू। रोहित पवारांचा आरोप तर घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं। सदाभाऊ खोतांची टीका। मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यामध्ये। रॅली आणि सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आयोजकांना नोटीस। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी खबरदारी। लेकीनंतर आईचेही भलतेच प्रताप। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्या आईचा दमदाटीचा व्हिडिओ समोर। शेतकऱ्याला पिस्तूल हातात घेत धमकावलं। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ। खोटे दिव्यांग प्रमाणपत्र आणि नोकरीमधील कारनाम्याची चौकशी होणार। केंद्राकडून समिती स्थापन। खेडकरांच्या आरोपांवर बोलण्यास नकार। पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यातून ऑडी कार हलवली। पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर कारवाई। याच ऑडी कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर कार्यालयामध्ये जात होत्या। पुढील 3-4 तासामध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। सकाळपासून झालेल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता। पावसामुळे मुंबईमध्ये लोकल आणि विमान सेवेवर त्याचा परिणाम। रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं, तर मुंबईतून जाणारी आणि येणारी विमानं सुद्धा उशिरानं। प्रवाशांचे हाल। मुंबईसह कोकणामध्ये 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगडला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।